मागील भागात आपण पाहिलं, ललिताबाईंनी इतक्या वर्षाचं मनात साठलेलं सगळं सायली आणि हेमंत समोर व्यक्त केलं. त्यांचं बोलणं होत नाही तोच दवाखान्यातून फोन आला. ललिताबाई सायली फोनवर काय बोलते ते कान देऊन ऐकू लागल्या. पाहूया पुढे धाकटी सून भाग अंतिम. का ग, काय झालं? सायलीच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव टिपत ललिताबाईंनी तिला विचारलं. सासूबाई, दवाखान्यातून फोन होता. मला ताबडतोब जावं लागेल. येते मी. सायली पायात चप्पल सरकवत म्हणाली. काय झालं? वसंत ठीक आहे ना? ललिताबाईंनी काळजीनं विचारलं. मी पोहोचते तिथं आणि तुम्हाला फोन करते. सायली लगेचच गाडी सुरू करून निघाली. ललिताबाईंचा जीव मात्र टांगणीला लागला होता. सायली दवाखान्यात पोहोचून जवळपास तासभर होत आला होता. पण तिनं ललिताबाईंना फोन केला नव्हता. ललिताबाई मात्र मनातल्या मनात देवाचा धावा करत होत्या. सासूबाई, आनंदाची बातमी आहे. भाऊजी शुद्धीवर आले आहेत. थोड्या वेळानं सायलीचं फोनवरचं बोलणं ऐकून ललिताबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी लगेच ही गोष्ट हेमंतला आणि राधाला सांगितली. राधाच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र काहीच बदलले नाही. राधाचे मानसोपचार तज्ज्ञांकडचे सेशन सुरूच होते. काही दिवसांनी ती ट्रीटमेंटला अगदी चांगला प्रतिसाद देऊ लागली. इकडं वसंतच्या तब्येतीतही चांगली सुधारणा झाली. जवळपास महिन्याभरानं तो घरी परत आला होता. हेमंतचं वर्क फ्रॉम होम सुरूच होतं. त्याच्या पायाचं प्लास्टरही निघालं होतं. आता तोही बऱ्यापैकी हिंडू फिरू शकत होता. बघता बघता सायलीच्या दुसऱ्या वर्षाचा निकाल लागला. अभिनंदन सायली, एवढ्या कठीण प्रसंगातही परीक्षा देऊन तू पास झालीस. ललिताबाई सायलीला म्हणाले. सायली त्यावर मंद हसली. चला, पुढं शिकायचं तुझं स्वप्न पूर्ण झालं म्हणायचं. आता तर आनंदी आनंदगडेच असेल ना? ललिताबाई सायलीला म्हणाल्या. पुढं शिकायचं स्वप्न तर पूर्ण झालं, पण अजून एक गोष्ट राहिलीच आहे. ती झाली असती तर कदाचित अजून आनंद झाला असता. सायली पुटपुटली. काय ग, काय झालं? काय म्हणालीस? ललिताबाईंनी तिला विचारलं. काही नाही सासूबाई, असंच. सायलीनं काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून उत्तर दिलं. नोकरीसाठी जॉईनिंग लेटर किंवा मेल येत नाही तोपर्यंत घरात कुणाला न सांगितलेलंच बरं आहे. जेव्हा लेटर येईल, मेल येईल तेव्हा बघू काय करायचं ते. सायली मनातच पुटपुटली.
सायलीचा दुसऱ्या वर्षाचा निकालही उत्तम लागला होता. सगळं घर पूर्वपदावर येत होतं. ललिताबाई आपल्या सुनांसोबत आता अगदी खेळीमेळीनं राहत होत्या. बघता बघता 3 महिने उलटून गेले. एक दिवस सायलीच्या नावानं दुपारी स्पीड पोस्ट आलं. सायलीनं सही करून ते घेतलं आणि पाकीट उघडलं. ती त्यातलं लेटर वाचत होती. काय ग सायली, काय झालं? एवढा उदास चेहरा का झालाय तुझा? ललिताबाई सायलीला म्हणाल्या. सासूबाई, ते परीक्षेच्या वेळी मी कंपनीत नोकरीसाठी कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. एवढे दिवस त्यांचं काही उत्तर आलं नव्हतं, तर मला वाटलं की माझं सिलेक्शन झालं नाही. पण आता त्यांचं पत्र आलंय. माझं नोकरीसाठी सिलेक्शन झालं आहे. सायली म्हणाली. अगं, मग त्यात उदास होण्यासारखं काय आहे? चांगलंच आहे की, ललिताबाई म्हणाल्या. सासूबाई, मला मुंबईच्या ऑफिसमध्ये जॉईन व्हायला सांगितलं आहे, सायली म्हणाली. अच्छा, असं होय. आधी एक गोष्ट लक्षात ठेव. राधे, तूही लक्षात ठेव. आता ही शेवटची चूक. यानंतर मात्र मी काही खपवून घेणार नाही. आता सासूबाई म्हटलं ते म्हटलं. यानंतर आईच म्हणायचं. आणि अहो आई वगैरे असं काही नाही. नुसतं आई म्हणायचं. आणि सायली, तू बिनधास्त मुंबईला जा. अन जाताना या ठोकळ्याला सुद्धा घेऊन जा. मस्त राजा राणीचा संसार करा. म्हणजे आम्ही सगळे येऊ मध्ये मध्ये त्रास द्यायला. ललिताबाईंच्या या वाक्यावर सगळे अगदी खळखळून हसले. सायली, पंखात खूप बळ आहे तुझ्या. तू उंच भरारी घे. आम्ही आहोतच सोबत. ललिताबाईंनं प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हो आई. सायली पण मायेनं त्यांच्या जवळ गेली. काही दिवसातच हेमंत आणि सायली मुंबईला शिफ्ट झाले. वर्षभरानंतर. काय झालं आई? कुणाचा फोन होता? सायली रूममधूनच ओरडली. राधाचा फोन होता. तिच्या परीक्षेची तारीख आलीये. पुढच्या महिन्यात आहे परीक्षा. मला घरी जावं लागेल, ललिताबाई सायलीला म्हणाल्या. हे काय, 8च दिवस झाले तुम्ही इथं येऊन, सायली म्हणाली. हो ग, पण मी तिथं असले की वसंताला दुकानाकडं लक्ष द्यायला मदत होते ग. आता एकदा राधा स्वतःच्या पायावर उभी राहिली ना की भरून पावलं सगळं, ललिताबाई बोलत होत्या. तेवढ्यात सायली तिथं आली. हे काय ग, काय घातलंस हे असलं? ललिताबाई सायलीला म्हणाल्या. आई, आज ते ट्रॅडिशनल डे आहे ना कंपनीत, म्हणून मग सगळ्याजणी साडी नेसून जाणार आहोत. आणि मला आवडते असं कधीमध्ये साडी नेसायला, सायली म्हणाली. तू ना
जीन्समध्येच जास्त छान दिसतेस. आणि कधी कधी तो फिट्ट स्कर्ट घालतेस ना, काय म्हणतात बाई त्याला, मला माहीत नाही. तो पण खूप छान दिसतो तुझ्यावर. दोघी सासासुना लिफ्टमधून बोलत बोलत खाली आल्या. डब्बा घेतलास ना? वेळेवर जेवून घे. पाणी पीत जा गं. त्या एसीत कळत नाही तहान लागलेली. आणि संध्याकाळी बाहेर जेवायला जायचं लक्षात आहे ना? ललिताबाई सायलीला म्हणाल्या. हो आई, सगळं लक्षात आहे माझ्या. आता येते मी. उशीर होईल नाही तर. बाय. सायली निरोप घेऊन निघाली. काय, मुलगी आहे वाटतं? आजूबाजूच्या बायका ललिताबाईंना विचारत होत्या. हो, मुलगीच आहे. पण तुमच्या भाषेत सांगू का? धाकटी सून. कशी वाटली कथा? कसा वाटला सायलीच्या आणि ललिताबाईंच्या नात्यातला प्रवास? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या कथेसोबत.